हॅलो गाईज, मी नेहा क्षत्रिय आणि आम्ही गेलो होतो इमॅजिकाला ऑन 31 डिसेंबर 2025. होप सो हा व्लॉग तुम्हाला पण आवडेल. शेवटपर्यंत नक्की बघा अँड लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो अराउंड सकाळी 7 वाजता आम्ही घरातून निघालो आणि आम्हाला तिथे पोचता पोचता 10:30 वाजले. पार्टी तर सगळेच करता, आपण काहीतरी वेगळं करू हे विचार ठेवून आम्ही इमॅजिकाचे तिकीट्स बुक केले आणि पोचलो इमॅजिकाला. सो आत्ता मी सेकंड टाइम इमॅजिकाला आली आहे. याआधी आमची स्कूल ट्रिप येऊन गेली होती, आय थिंक 10th असताना. तेव्हासुद्धा आम्ही तेवढीच धमाल केली होती जेवढी या ट्रिपमध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिले मी तुम्हाला माझ्या फ्रेंड्सला इंट्रोड्यूस करून देते. गाईज, मीट माय फ्रेंड मृणाली. शी इज माय स्कूलमेट अँड येस, शी इज अ क्यूट छोटा डॉन. अँड मीट माय रूमी मृदुला. यू ऑल नो हर. सो एंट्री केल्या सगळ्यात पहिले दिसलं खूप मोठी लाईन होती, बट वी हॅव अ डायमंड एंट्री. येस, ऑल क्रेडिट गोज टू मॅनेजमेंट. आम्हाला इथे काहीच करायचं नव्हतं, एकदम अमिरोवाली ट्रीटमेंट. आमची एंट्रन्ससुद्धा वेगळी होती. आम्हाला लाईनमध्ये पण उभं नव्हतं राहायचं, फक्त थोडं चालून अँड वी आर इन इमॅजिका. सो इमॅजिकामध्ये येतात सगळ्यात पहिले आम्ही काढले फोटोज, व्हिडिओज अँड शॉर्ट्स. ज्यांना जे जे करायचं होतं ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. मी पण खूप सारे फोटोज काढले. इफ तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला नक्की बघा. सो आम्ही नायट्रो राईड पहिले न करता आधी गेलो अलीबाबा अँड 40 चोरवाल्या राईडला. अँड हां, ह्यांच्या गॉसिप्स खतम नाही होणार, तुम्हाला दिसतच राहतील. सो या राईडवर मला खरंच बसायचं होतं, बट एज, काश मी छोटी असते. सो एंट्री केल्या सगळ्यात पहिले नायट्रो राईड दिसते, बट आम्ही ती स्किप केली कारण खूप गर्दी होती. सो आम्ही विचार केला की आधी आपण शेवटच्या राईड्स करूयात कारण तिथे गर्दी नसेल. अँड आफ्टर दॅट वी विल गो टू द नायट्रो राईड. सो सगळ्यात पहिले आम्ही अलीबाबा अँड 40 चोरवाल्या राईडला आलो, बिकॉज लास्ट टाइम इट वॉज माय वन ऑफ द फेवरेट राईड. सो तुम्हाला अलीबाबा अँड 40 चोरची कहाणी माहिती असेल अँड गेम इज ऑल अबाउट दॅट ओनली. सो 40 चोरांनी अलीबाबाचा खजाना लुटलाय आणि आपल्याला त्या चोरांना शूट करायचं आहे. सो शूट केल्यावर तुम्हाला पॉईंट्स मिळतील अँड विथ दॅट पॉईंट यू कॅन कम्पीट विथ युअर राईडमेट. सो ॲट अ टाइम ते एकच राईड सोडतात आणि जे टार्गेट शूट झाले आहेत त्यांना परत ॲक्टिव्ह करून नेक्स्ट राईड सोडतात. सो पहिले तर माझ्याकडून टार्गेट शूटच होत नव्हते. लाईक सिरियसली माझी मम्मी तिकडे असते तर नक्की बोलली असती, नेहा तुझा पबजी खेळून कायच फायदा झाला. सो आय लाईक द थीम ऑफ दिस राईड. लाईक कोणी विचार केला असेल अलीबाबा आणि त्याचे 40 चोर आणि त्यांना शूट करायचा असं काही राईड बनव. लाईक सिरियसली. आणि तुम्ही स्क्रीनवर बघू शकता माझे 950 पॉईंट्स झाले. ये ते कसे झाले ते मला पण कळलं नाही. सो थिंग इज, लास्ट टाइम मी जेव्हा इथे आले होते आणि ही राईड खेळली होती तेव्हा माझी गन बंद होती अँड सेम प्लेस मृदुलाला भेटली, तिची गन पण बंद होती. लाईक बिचारी खेळू नाही शकली आणि अचानक भयानक माझ्या शेजारचे पॉईंट्स वाढून गेले. अँड हा अलीबाबाचा खजाना, लाईक या खजान्यासाठी तर कोणी पण चोर बनेल, लाईक मी सुद्धा. बट इट इज नॉट रिअल. एनिवे, ही मी. हॅलो. त्यानंतर आम्ही पोचलो हॉरर हाऊसला, म्हणजेच भानगड. आणि इथे रूमी परत मला कंटेंट देताना, ड्रामा करताना. सो वी एंटर्ड इन भानगड अँड त्याच्यानंतर थोडंसं मूवीसारखं त्यांनी दाखवलं, ॲज यू कॅन सी ऑन स्क्रीन. सो जोपर्यंत हे सगळं चालू होतं तोपर्यंत तर भीती नाही वाटली. इफ जर तुम्ही जास्त घाबरणारी व्यक्ती नसाल तर ही राईड तुमच्यासाठी एकदम साधी नॉर्मल आहे. फक्त लास्टला एक ट्विस्ट येईल, सो तो पण एक्सपेक्टेड नसेल म्हणून तुम्ही थोडंसं स्क्रीम कराल, बस, बाकी काही नाही. बट दोज पीपल जे घाबरतात या सगळ्या गोष्टींना, त्यांनी फक्त थोडं आजूबाजूला लक्ष ठेवा, कोणी येत आहे का, कारण माझ्यासोबत जे झालं ते तुमच्यासोबत नको व्हायला, एवढंच मला वाटतं. सो इथपर्यंत राईड वॉज नॉर्मल, बट ह्याच्यानंतर थोडंसं ट्विस्ट आले. अभी मजा आएगा ना भिड़ो. हमला अचानक हुआ था, भगदड़ मच गई तर थी. या सीन नंतर ही मुलगी 3-4दा आली, लिटरली खाली वाकून वाकून घाबरत होती.
so elegant, just looking like a wow. सो नेक्स्ट आम्ही माझ्या फेवरेट राईडला गेलो, म्हणजेच मिस्टर इंडिया राईड. सो फर्स्टली ते आपल्याला मूवी दाखवतात अँड इन कंक्लुजन आपल्याला काही छोट्या पोरांना वाचवायचं आहे मिस्टर इंडियासोबत मिळून. अँड ते सगळे मुलं इमॅजिकामध्ये किडनॅप झालेले आहेत. आफ्टर दॅट आम्ही स्पेस राईडला गेलो आणि तिथे खरंच हमला अचानक झाला होता. सो काही राईड्सवर आम्हाला शूट करता आलं नाही बिकॉज तिथे अलाव नव्हतं शूट करायला किंवा फोटो काढायला. त्यानंतर आम्ही नेक्स्ट राईडला गेलो, ती म्हणजे राजा सरोस रिव्हर ॲडव्हेंचर. सो या राईडमध्ये सुद्धा मला शूटिंग करायला नाही भेटलं. गाईज से हाय टू मृणाली. सो लाईनमध्ये उभं नको राहावं लागायला म्हणून आम्ही एक्सप्रेस तिकीट घेतले होते आणि बट त्याचा इतका यूज झाला नाही कारण आमच्यासारखा विचार करून भरपूर लोकांनी तिथे एक्सप्रेस तिकीटच घेतली होते. राजा सरोस रिव्हर ॲडव्हेंचरचा लास्ट पार्ट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. जितकं एक्साइटिंग ते दिसतंय त्याहून जास्त एक्साइटिंग ते होतं. आधी ते स्टोरी सांगतात, सगळी डायनासॉरला इंट्रोड्यूस करून देतात. आफ्टर दॅट तुम्ही त्या वॉटरफॉलमधून पडत आहात असा तो पार्ट आहे. हा डायनासॉर बाहेरच होता. आय थिंक ते त्याला आत घेऊन जायचं विसरले होते. सो या प्रकारे आमच्या अर्ध्या राईड्स झाल्या होत्या आणि आम्हाला खूप भूक लागली होती. सो आम्ही सँडविच ऑर्डर केलं होतं. आफ्टर दॅट आम्ही चालत चालत दुसऱ्या राईड्सकडे निघालो. बट वी एंडेड अप क्लिकिंग पिक्चर्स ओनली. त्यानंतर आम्ही लंच केला. मी व्हिडिओ नाही घेऊ शकली बिकॉज जेवण समोर येताच मला काय माहिती काय होतं आणि मी ते खाऊन टाकते आणि मला खाल्ल्यावर आठवतं अरे मी तर व्हिडिओच नाही घेतला. इथे तुम्हाला 3 बग चूज करायचे आहेत, त्याच्याखाली नंबर दिलेले असतात. त्या नंबरची ॲडिशन करून जेवढं मोठा नंबर होईल तेवढं मोठं गिफ्ट तुम्हाला मिळतं. गाईज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन पार्ट 2. बाय बाय.